शेती उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये शेतीची उत्पादकता खूपच कमी आहे. ही कृषी उत्पादकता जर वाढवायची असेल तर त्यासाठी काही उपाययोजना या ठिकाणी करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली उपाययोजना आहे आधुनिक उत्पादन तंत्र स्वीकारणे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अजून देखील पारंपरिक पद्धतीने कालबाह्य उत्पादन तंत्राचा वापर या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. त्यामुळे उत्पादकता खूपच कमी राहते. या कालबाह्य उत्पादन तंत्राऐवजी नव्या व आधुनिक शेती तंत्राचा जर कृषी उत्पादनामध्ये स्वीकार केल्यास भारतीय शेतीची उत्पादकता वाढू शकेल. आधुनिक व उच्च शेती तंत्रज्ञानामुळे शेतीची उत्पादकता वाढते हे विकसित देशांच्या अनुभवाने सिद्ध झालेले आहे. म्हणजे जे विकसित देश आहेत त्या विकसित देशामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, उच्च प्रतीचे शेती तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्या ठिकाणी उत्पादकता वाढवलेली आहे. त्यामुळे भारतामध्ये देखील या आधुनिक उत्पादन तंत्राचा स्वीकार करणे गरजेचं आहे. शेती क्षेत्रामधील जे निरनिराळे जे शेतीची कामे आहेत ते यंत्राच्या सहाय्याने केल्यास श्रमिकांची उत्पादकता वाढते. त्याचबरोबर उत्पादन खर्च देखील कमी येतो. म्हणजेच काय तर आधुनिक बहुउपयोगी मशागतीची यंत्रे आहेत, कापणी व मळणी यंत्र आहे, ट्रॅक्टरचा वापर आहे, विजेवरील पंपाचा वापर आहे इत्यादीमुळे शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना मिळू शकते. म्हणजेच काय तर भारत सरकारने शेती क्षेत्रात नवीन यंत्र व तंत्राचा वापर व्हावा यासाठी अनेक अनुदानाच्या योजना राबवलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे मग भारतीय शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. म्हणजे आधुनिक जे उत्पादन तंत्र आहे त्या उत्पादन तंत्राचा जर स्वीकार भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केला गेला तर त्याच्या आधारे शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होऊ शकेल. दुसरी उपाययोजना आहे रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार वापर करणे. रासायनिक खतांचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर शेतजमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे शक्य आहे. तर म्हणजेच काय या रासायनिक खतांच्या योग्य वापराने जमिनीची सुपीकता टिकवणे आवश्यक आहे. सरकारने अनुदानित किमतीच्या माध्यमातून रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केलेला आहे. परंतु ही जी रासायनिक खते आहे त्या रासायनिक खतांचा वापर करत असताना NPKचे प्रमाण हे मातीमध्ये निसर्गतः कोणते घटक कमी आहेत हे पाहून मगच पिकांना त्याची मात्रा देणे आवश्यक असते. मातीचे भिन्न प्रकार आहेत. या भिन्न प्रकारामुळे रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. परंतु शेतकरी माती परीक्षण करण्याला महत्त्व देत नाहीत. त्यासाठी सरकारने माती परीक्षण ही सेवा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. म्हणजेच काय तर रासायनिक खतांचा जर वापर करायचा आहे तर मातीचे परीक्षण करायचे आणि मग त्या मातीला किती प्रमाणामध्ये या रासायनिक खतांची मात्रा देणे आवश्यक आहे त्याच्यानुसार मगच जर रासायनिक खतांचा वापर केला तरच जमिनीची सुपीकता चांगली राहू शकते आणि त्याच्या आधारे मग त्या ठिकाणी शेतीची उत्पादकता वाढू शकेल. म्हणजेच रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार वापर होणे गरजेचं आहे आणि त्याच्या आधारे मग आपण आपल्या शेतीची उत्पादकता वाढवू शकतो. संकरित बियाणांचा वापर. जी पारंपरिक बियाणे आहेत त्या पारंपरिक बियाणांचा जर वापर केला तर उत्पादन खूपच कमी होणार आहे आणि हे जर उत्पादन वाढवायचे असेल तर पारंपरिक बियाण्याऐवजी सुधारित जातीची बियाणे वापरल्यास उत्पादन क्षमता वाढते. पिके परिपक्व होण्याचा कालावधी कमी होतो. पिके लवकर हातात येतात आणि त्याच्या आधारे मग वर्षभरातून आपण 3-4 पिके एकाच जमिनीमध्ये घेऊ शकतो. यासाठी सरकारने सुधारित व दर्जेदार बियाणांच्या वापराला चालना दिली आहे. सरकारने या दृष्टीने उच्च पैदाशीच्या बियाणांचा कार्यक्रम हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्रॅम जे आपण हायब्रिड म्हणतो तो प्रोग्राम या ठिकाणी राबवलेला आहे. बियाणांच्या खरेदीवरती सरकार अर्थसहाय्य देत असते. बियाणांच्या संदर्भात भारतीय शेती संशोधन मंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ इत्यादी संस्थांचे कार्य महत्त्वाचे आहे. म्हणजे नवनवीन बियाणांचा या ठिकाणी शोध लावला जातो. ही संकरित बियाणे शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात आणि या जर बियाणांचा जर वापर भारतीय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढू शकेल. म्हणजे जी परंपरागत जी बियाणे आहेत ती बियाणे न वापरता संकरित बियाणांचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे. पीक संरक्षणाच्या माध्यमातून देखील सरकार शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ शकते. म्हणजेच काय तर निरनिराळ्या कारणांच्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळल्यास शेती उत्पादन वाढू शकेल. म्हणजे विविध पिकांचा रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीटक, प्राणी, किडे, टोळधाड इत्यादीमुळे पिकांचे नुकसान होते आणि दरवर्षी यामुळे साधारणपणे 5 ते 10% पिकांचे नुकसान हे अशा कारणाने होत असते.
यासाठी काय काय प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा अडाणीपणा आहे, दारिद्र्य आहे, कर्जबाजारीपणा आहे. यामुळे शेतकरी पीक संरक्षणाचे धोरण अवलंबत नाहीत किंवा पीक संरक्षणासारखे उपाय घेत नाहीत. यासाठी सरकारकडून सवलतीच्या दराने रासायनिक द्रव्ये, औषधे उपलब्ध करून दिली जातात. शेतकऱ्यांना औषध फवारण्याची माहितीसुद्धा दिली जाते आणि या पीक संरक्षणामुळे पिकांचे नुकसान टळून शेती उत्पादन वाढू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी पीक संरक्षणाचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी करून घेणे महत्त्वाचे आहे आणि याचा जर वापर त्यांनी करून घेतला तर या ठिकाणी होणारे नुकसान टाळू शकते, उत्पादन वाढू शकते आणि मग त्याच्या आधारे शेती उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकेल. जलसिंचन क्षेत्रात वाढ. सध्याचा जर विचार केला तर भारतीय शेती अद्यापही निसर्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. यासाठी जर पाणीपुरवठ्याच्या सोयीचा, बारमाही पाणीपुरवठ्याच्या सोयीचा उपलब्ध करून दिल्यास शेतीची उत्पादकता वाढेल. विहिरी, पाझर तलाव, कालवे, धरणे इत्यादींच्या योजना प्रभावीपणे राबवून पाणीपुरवठा केल्यास शेती क्षेत्राला बारमाही पाणीपुरवठा होईल. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेती करता येईल. परंतु अजून देखील बऱ्याच प्रमाणामध्ये शेती पावसावरती अवलंबून आहे. पावसाच्या कालखंडामध्येच फक्त शेती केली जाते. इतर कालखंडामध्ये शेती पडीक जमिनी पडून राहिलेल्या असतात. म्हणजेच काय तर जलसिंचन क्षेत्रामध्ये या ठिकाणी वाढ घडवून आणणे गरजेचं आहे आणि हे जर जलसिंचन क्षेत्र वाढवले तरच उत्पादकता वाढू शकेल, उत्पादन वाढू शकेल आणि मग त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. म्हणून जलसिंचन क्षेत्रामध्ये वाढ केल्यास शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. विक्री व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचं आहे. बाजारपेठांच्या दोषपूर्ण व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याला योग्य व वाजवी किंमत मिळत नाही. बाजारपेठेमध्ये जे अनावश्यक दलाल असतात त्यांची साखळी असते, वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा आहेत, गोदामांच्या अपुऱ्या सुविधा आहेत, इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांना उत्पादनाची प्रेरणाच मिळत नाहीत. बाजार व्यवस्था सुसंघटित झाली, शेतमालाला योग्य भाव मिळू लागला तर शेतकऱ्यांची उत्पादनाची प्रेरणा वाढेल. ते उमेदीने चांगल्या पद्धतीने नवनवीन पद्धतीच्या उत्पादन तंत्राचा वापर करून, चांगल्या पद्धतीच्या बियाणांचा वापर करून, रासायनिक खतांचा योग्य पद्धतीने वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करू शकतील. परंतु त्यासाठी ही जी विक्री व्यवस्था आहे त्या विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. दलालांची साखळी मोडून काढली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, गोदामांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तरच या ठिकाणी शेतकरी चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतील, विक्री करू शकतील आणि त्यातून मग त्यांना फायदा मिळू शकेल, नफा मिळू शकेल. त्यामुळे विक्री व्यवस्था जी आहे त्या विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. संस्थात्मक भांडवल पुरवठा. म्हणजे शेतकऱ्यांना जो कर्ज पुरवठा आहे तो कर्ज पुरवठा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. शेतकऱ्यांना किंवा शेती क्षेत्राला अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या भांडवल पुरवठ्याची गरज असते. सवलतीच्या व्याजदराने सुलभतेने भांडवल पुरवठा केल्यास शेती उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. बहुतेक शेतकरी जे आहे ते सावकाराच्याकडून कर्ज घेत असतात आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात यामध्ये मोठे नुकसान होत असते. कारण कर्जावरील व्याज जर अवाजवी असतो, हे सावकार शेतकऱ्यांचे शोषण करत असतात. कर्जबाजारी झालेला शेतकरी शेतीमध्ये सुधारणा करू शकत नाही. अशा वेळी सरकारने विविध बँका, वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शेतीला पतपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये स्टेट बँक आहे, राष्ट्रीयकृत बँका आहेत, विभागीय ग्रामीण बँका आहेत, सहकारी पतपुरवठा संस्था आहेत, भूविकास बँका आहेत, नाबार्ड आहेत. याच्या माध्यमातून शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा होत आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी जर योग्य पद्धतीने करून घेतला म्हणजे हा जो संस्थात्मक भांडवल पुरवठा आहे, कर्ज पुरवठा आहे, सरकारमार्फत पतसंस्थांच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा, सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा केला जातो त्याचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करून घेतला तर त्यांना उत्पादनासाठी चालना मिळू शकेल, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेऊ शकतील आणि त्याच्या आधारे मग शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना. 8वा मुद्दा आहे राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना. सन 1999-2000 हंगामापासून सर्व प्रकारच्या पीक विमा योजनांचे एकत्रीकरण करून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी ही राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये खाद्यान्न, तेलबिया, व्यापारी पिके यासाठी ही योजना लागू केली असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50% हिस्सा देणार आहे. ही योजना सरकारमार्फत मोफत सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते आणि जर अशा पद्धतीने जर ही योजना राबवली गेली तर त्याच्या आधारे मग शेतकऱ्यांना चालना मिळू शकेल. पिकाचं जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळू शकणार आहे आणि मग त्याच्या आधारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यातून ते अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतील आणि अधिकाधिक उत्पादन झाले तर साहजिकच कृषी उत्पादकता वाढू शकेल.
म्हणजे कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी ही विमा योजनासुद्धा या ठिकाणी महत्त्वाची ठरू शकते. जमीन सुधारणा कार्यक्रम. जमिनीच्या मालकी हक्कामध्ये बदल केल्यास, जमिनीचे जे कुळे आहेत शेतकऱ्यांच्या मालकीचे केल्यास या ठिकाणी शेती उत्पादकता वाढण्यास मदत होईल. म्हणजे कुळे आणि शेतमजूर आहेत त्यांच्या मालकीची जर ही जमीन केल्यास शेती उत्पादन वाढू शकते. यासाठी सरकारने जमीन सुधारणा कार्यक्रम राबवलेला आहे. जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी कायदे केलेले आहेत. कमाल भूधारणा कायदा करण्यात आलेला आहे. परंतु या कार्यक्रमाला सरकारी पातळीवरती फारसे यश आलेले नाही. बड्या जमीनदारांनी या कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेतला. भूमिहीन शेतकऱ्यांना शेतजमिनीचे मालक होऊ दिले गेले नाही. म्हणजे ही जी योजना आहे जमीन सुधारणा कार्यक्रम आहे तो योग्य पद्धतीने प्रभावीपणे राबवला तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची जमीन मिळू शकेल. त्या जमिनीमध्ये ते सुधारणा करू शकतील. त्यातून मग उत्पादन वाढू शकेल, उत्पादकता वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला पाहिजे. 10वा जो उपाययोजना आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला पाहिजे. बहुतेक शेतकरी फक्त शेतीकडे काय बघतात तर उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच बघत असेल. हा त्यांचा दृष्टिकोन बदलून व्यावसायिक दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. अजून देखील व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. त्यामुळे शेती सुधारणा करून उत्पादकता वाढवण्याकडे पुरेसे लक्ष या शेतकऱ्यांच्याकडून दिले जात नाही. म्हणून शेती हा एक व्यवसाय आहे, व्यापार आहे. त्यातून आपल्याला नफा मिळू शकतो, आपले उत्पन्न वाढू शकतो याची जाणीव त्या शेतकऱ्यांना करून दिली गेली पाहिजे. मागील काही वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांचा जो पूर्वीचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन दूर होऊ लागलेला आहे आणि मग शेतकऱ्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक बनू लागलेला आहे, व्यापारी बनू लागलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही सभा घेतल्या जातात, मेळावे घेतले जातात, शेती उपयुक्त तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाते, कृषी मार्गदर्शन शिबिरे शेतकऱ्यांच्यासाठी राबवले जातात. त्यातून शेतकऱ्यांची जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातात. दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, कृषी मासिक आहे इत्यादीद्वारे प्राप्त होणाऱ्या उपयुक्त आणि व्यावहारिक माहितीमुळे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक बनत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो पारंपरिक दृष्टिकोन होता तो व्यावसायिक दृष्टिकोन बनत आहे, व्यावहारिक दृष्टिकोन बनत आहे, व्यापारी दृष्टिकोन बनत आहे. त्याच्या आधारामध्ये उत्पादनाची प्रक्रिया वाढत आहे, उत्पादन वाढत आहे आणि मग त्याचा परिणाम म्हणून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे. आणि शेवटचं जे उपाययोजना आहे ते म्हणजेच काय, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. कृषी क्षेत्रामधील जे संशोधन आहे त्या संशोधनाला जर प्रोत्साहन दिलेच तर शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. म्हणजेच काय तर शेतीच्या उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी संशोधनाचा आधार घेतला गेला पाहिजे. म्हणजे उत्पादन वाढीमध्ये कोणते अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी संशोधन केले पाहिजे. खते, बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक द्रव्ये इत्यादींच्या आधारामध्ये संशोधनाच्या आधारे बदल करता येणे शक्य आहे. म्हणजे यंत्रांचा वापर आहे, तंत्रज्ञान आहे, अवजारं आहे, जलसिंचनाच्या पद्धती नवीन शोधून काढणे इत्यादीमध्ये सुधारणा करता येईल. म्हणजे शेती विकासाला संशोधनाचा जर जोड दिली तर त्याच्या आधारे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकणार आहे. म्हणजे सर्व बाबतीमध्ये जे बी बियाणे, रासायनिक खते आहेत, कीटकनाशके आहे याच्यामध्ये नवनवीन संशोधन करून त्याचा वापर कृषी क्षेत्रामध्ये केला पाहिजे. जलसिंचनाच्या नवीन पद्धती शोधून काढून त्याचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला गेला तरच शेती क्षेत्रातील उत्पादन वाढू शकेल आणि या उत्पादनाच्या आधारे मग कृषी क्षेत्रातील या ठिकाणी उत्पादकता वाढण्यास मदत होईल. म्हणजे कृषी क्षेत्राची जर उत्पादकता वाढवायची असेल तर या पद्धतीने अनेक नवनवीन उपाययोजना करून त्याच्या आधारे कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यास मदत होऊ शकणार आहे.